नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करिअर अकॅडमीमध्ये। तर आज काय आलं बघा, पेटचं नोटिफिकेशन आलेलं आहे, नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे 2024 साठी। आणि युनिव्हर्सिटी कोणती आहे बरं ह्याच्यामध्ये? तुमची आहे श्रीमती किंवा आपण म्हणू शकतो ह्याला SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी परीक्षा भवन। हे जी युनिव्हर्सिटी आहे ह्या युनिव्हर्सिटीचं पेटचं नोटिफिकेशन आलेलं बघा, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी नोटिफिकेशन। SNDT जी आहे आपली युनिव्हर्सिटी त्याचं पेट PhD साठी जे आपलं 2024 साठीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। ह्याचं ॲड्रेस बघा, कुठे याचा ॲड्रेस आहे मुंबईचा। तर हे नोटिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे बघा जुलै 25 म्हणजे जस्ट रिसेंटलीच आलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत, काय काय गोष्टी नाहीत ते आपण काय करूया, एक बघूया। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड बाय द श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर, ठीक आहे, हे माहिती सांगितलं आपल्याला। आता कॅन्डिडेट्स आता कोणाला बघा, ह्याच्यामध्ये 2 स्टेप प्रोसेस आहे। ज्या कॅन्डिडेट्सला पेटसाठी फॉर्म भरायचे आहेत किंवा पेटसाठी त्यांना एलिजिबिलिटी पाहिजे आहे त्याच्यासाठी 2 प्रोसेस आहेत। पहिली प्रोसेस कोणती बरं? ह्याच्यामध्ये आहे बरं मित्रांनो, पहिली प्रोसेस आहे PhD एंट्रन्स टेस्ट किंवा पेट विच शॅल बी अ क्वालिफाईंग टेस्ट। ही काय क्वालिफाईंग सगळ्याला माहिती आहे, तुम्ही पेट पास झाला म्हणजे तुम्हाला लगेच जॉब भेटतो का? नाही आहे, पण तुम्ही क्वालिफाय केलं म्हणजे तुम्हाला जॉबची अपॉर्च्युनिटी म्हणजे आहे किंवा तुम्हाला जॉब मिळू शकतो, बरोबर। नंतर द एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी ऑफ 100 मार्क्स, 100 मार्काची एक्झाम आहे ही SNDT कॉलेजची आपली किंवा SNDT युनिव्हर्सिटीची 100 मार्कची एक्झाम आहे। आणि MCQ आहे, काय दिलं आपल्याला बघा, 100 मार्क्सची एक्झाम आहे, MCQ पॅटर्नमध्ये आहे, ठीक आहे, एवढं समजलं आपल्याला, क्लिअर झालं। नंतर पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये बघा, ह्याच्यात तुम्ही जर पास झाला किंवा तुम्हाला काही मार्क्स मिळाले, नंतर काय होणार, तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार। पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय होणार बरं? पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन एंट्रन्स टेस्ट और कॅन्डिडेट्स एक्झम्प्टेड फ्रॉम एंट्रन्स टेस्ट टू बी कंडक्टेड ॲज पर प्रोसिजर प्रिस्क्राईब इन ड्यू कोर्स। म्हणजे काय ह्याच्यामध्ये दिले बघा, तुम्ही जर ही टेस्ट पास झालात पहिली पेटची 100 मार्काची, त्याला काही क्वालिफाईंग मार्क्स आहेत। आता बघूया आपण हळू एक स्टेप बघूया। क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही पास झालात का लगेच नाही, नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यू नंतर मग तुम्हाला त्यांना चांगलं वाटलं तर तुम्हाला ते इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुम्ही काय म्हणू शकतो आपण, पेटसाठी क्वालिफाय झालात। आणि ह्याच्यामध्ये काय की आता जे काही मुलांना ह्यांनी काय केलं, एक्झाम केलेलं आहे। कशामधून एक्झाम केलेलं आहे? ही एक्झाम देण्यामधनं, म्हणजे काही कॅन्डिडेटची एलिजिबिलिटी चांगली असेल, आता ते खाली बघूया आपण, तर त्या मुलांना ही जी MCQ टेस्ट आहे 100 मार्क्सची ही न देता डायरेक्टली त्या मुलांना इंटरव्ह्यूला बोलणार आहेत। समजते का मी काय म्हणतोय? काही मुलांना डायरेक्टली एक्झाम ही न देता डायरेक्टली इंटरव्ह्यूला बोलणार आहेत, अशी एक गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की काही मुलं एक्झाम देणार, ही पूर्ण एक्झाम देणार, त्यांना काहीतरी मार्क मिळणार क्वालिफाईंग मार्क्स, आणि नंतर मग त्यांना त्यांचं इंटरव्ह्यू होणार। अशा 2 कंडिशन, म्हणजे इंटरव्ह्यूला एक डायरेक्ट मुलं येणार काही मुलं, आणि एक मुलं हे पास होऊन येणार किंवा ही क्वालिफाईंग मार्क्स घेऊन येणार, असे 2 टाईपचे मुलं इंटरव्ह्यूला भेटणार आहेत। समजतंय का? नंतर आता बघा, PhD ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट विल बी कंडक्टेड 2 पार्ट्स। आता काय, हा 2 पार्टचा किंवा 2 पार्टमध्ये काय होणार आहे, आपली हे MCQची एक्झाम होणार आहे। पहिला पार्ट बघा काय आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी पहिला पेपर आहे किंवा पहिला पार्ट आहे। दुसरा पार्ट आहे सब्जेक्ट स्पेसिफिक, तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्याशी स्पेसिफिक तुम्हाला क्वेश्चन असतील। रिसर्च मेथोडॉलॉजी आहे 50 मार्क्ससाठी, आणि सब्जेक्ट स्पेसिफिक किंवा तुमचा सब्जेक्ट जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला आहेत 50 मार्क। सगळे मिळून झाले बरं 100 मार्क्स। आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहेत किती? 100, म्हणजे बघा 100 प्रश्न, 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्स, बरोबर। 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स म्हणजे जवळपास तुम्हाला एका प्रश्नाला 1 मार्क आहे ह्याच्यामध्ये, बरोबर। नंतर ऑल क्वेश्चन शॅल बी विथ मल्टिपल MCQ आहे, बरोबर आहे। आणि ईच करेक्ट, हे बघा एका मार्काला एक क्वेश्चन आहे, नो निगेटिव्ह मार्किंग। लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की समजा तुम्हाला 70-80 प्रश्न क्वेश्चनचे जे मार्क्स आहेत तुम्हाला कन्फर्म माहिती आहेत की बरोबर आहेत, मग याचा अर्थ 20 क्वेश्चन सोडून द्यायचे का आपण? नाही, 20 क्वेश्चनचं काही ना काही टेक्निक लावून, काही ना काही ऑप्शन्स इलिमिनेट करून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत कंपल्सरी। तेव्हा कुठं काय होईल, तुमचे जर त्याच्यामधले 20 मधले थोडेफार, म्हणजे समजा तुम्हाला 20 मधलं काहीच माहीत नाही असं जर गृहीत धरलं आपण, थोडंफार जर तुम्ही ॲडजस्टमेंट केली किंवा सॉल्व्ह केलं, थोडंफार जर तुमचं नॉलेज अप्लाय केलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये 2-4 मार्क किंवा 5 मार्कपर्यंत मिळू शकतात, बरोबर। म्हणजे जर निगेटिव्ह मार्किंग असती तर मग तुम्ही जेवढे प्रश्न तुम्हाला माहीत आहेत तेवढेच सॉल्व्ह करायचे। इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही आहे। मग त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्ही निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही सगळ्याच्या सगळे क्वेश्चन कंपल्सरी सोडवायचे। 100 प्रश्न, 100 मार्क्स, नो निगेटिव्ह मार्किंग, समजते? नेक्स्ट नंतर पुढे काय दिलं बघा आपल्याला, द मेरिट लिस्ट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट, ठीक आहे। वेटेज ऑफ 70% ऑफ द रिटर्न टेस्ट अँड 30% टू द परफॉर्मन्स इन द इंटरव्ह्यू। म्हणजे बघा ही जी एक्झाम झाली आपली, ह्याच्यामध्ये काय होणार, तुम्हाला जे मार्क मिळतील किंवा काय मार्क्स तुम्हाला जे मिळतील तर 70% वेटेज कशासाठी आहे, MCQ पॅटर्नसाठी किंवा रिटर्नसाठी आहेत, आणि 30%चा जो क्रायटेरिया आहे
तर तो हा इंटरव्ह्यूचा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम मार्क किंवा मॅक्झिमम मेहनत तुम्हाला MCQ साठी किंवा पहिली टेस्ट क्वालिफाय होण्यासाठीच घ्यावं लागणार आहे. ही जी आपली MCQ आहे, नंतर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होताल. त्याच्यामध्ये पण ह्याला वेटेज जास्त आहे MCQ पॅटर्नसाठी. समजतंय का? बरोबर. तर बघूया नेक्स्ट. आता शेड्यूल बघा कसं दिलं त्यांनी. शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे इथं. आता अशा पद्धतीने आपल्याला शेड्यूलनुसार काय करायचं आहे, फॉर्म वगैरे भरायचा आहे. डेट ऑफ ऑनलाईन PhD बघा, डेट दिलेली आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. ह्यांनी डेट दिलेली आहे. जर काही चेंजेस वगैरे असतील तर ते त्यांच्या वेबसाईटवरती अनाऊन्स करतील. कमेन्समेंट ऑफ द फिलिंग, फॉर्म कधी ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा 5 ऑगस्ट, म्हणजे 5 ऑगस्टला फॉर्म तुमचे हे सुरू झालेले आहेत ऑलरेडीच. नंतर लास्ट डेट कधी बघा 23 ऑगस्टला, लास्ट डेट आहे 23 ऑगस्टला. नंतर पब्लिकेशन ऑफ रिझल्ट कधी होणार 18 सप्टेंबरला रिझल्ट, म्हणजे बघा 15ला एक्झाम होणार, 18ला रिझल्ट, म्हणजे 3 दिवसामध्येच तुमचं काय होणार आहे, रिझल्ट लागून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही MCQ किंवा पहिली टेस्ट पास झालात का नाही. आणि नंतर रिटर्न टेस्ट पास झाले तर तुम्हाला जे कॅन्डिडेट क्वालिफाईंग आहे त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल. समजतंय का? नो स्पेसिफिक सर्टिफिकेट. आता याचा अर्थ हे बघा, ह्यांनी एक म्हणजे जर तुम्ही एक्झाम हे बघा, नो स्पेसिफिक सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट विल बी इशूड, म्हणजे तुम्ही पास झाले तर तुम्हाला डायरेक्टली काय येईल, तुमच्या लॉग इन वगैरे केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं जे सर्टिफिकेट म्हणजे ऑनलाईन समजून देईल की तुम्ही पास आहेत का फेल आहेत. पण याचा अर्थ काय, सर्टिफिकेट म्हणजे कसं आपण डिग्री झाल्यानंतर कसं जातो युनिव्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट द्या माझं पासिंगचं, तसं तुम्हाला इथं काही भेटणार नाही. कारण ही फक्त पेट एक्झाम आहे युनिव्हर्सिटी, म्हणजे त्याच्यासाठी एवढं फक्त तुम्हाला काय क्वालिफाईंग आहे, येस ऑर नो सांगतील किंवा एक छोट्याशा ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे येऊन ते येईल. पण तुम्ही सर्टिफिकेट असं काही युनिव्हर्सिटी वाटणार नाही आहे, तुम्हाला तिथं जाऊन हँड टू हँड कलेक्ट करायची गरज नाही आहे. नेक्स्ट. नंतर बघा आता काय दिलं आपल्याला, द एंट्रन्स टेस्ट फॉर PhD एक्झाम विल बी कंडक्टेड ऑनलाईन प्रोटेक्टेड मोड. ठीक आहे, ऑनलाईन होणार एक्झाम ही माहिती आपल्याला. आता बघा ड्युरेशन आणि टाईम, आता हे जरा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, किंवा ह्याच्यावरती समजा आपलं सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे किंवा सगळ्यात जास्त माहिती ह्या गोष्टीसाठी पाहिजे. ऑनलाईन एक्झाम आहे, बरोबर आहे. 50 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी हा एक पेपर आहे किंवा हा एक पार्ट आहे. नंतर आहे सब्जेक्ट स्पेसिफिक. रिसर्च मेथॉडॉलॉजीसाठी 50 प्रश्न, ह्याच्यासाठी 50 प्रश्न बघितलं आपण. 100 प्रश्न 100 मार्क बघितले. ठीक आहे, हा पहिला पेपर होणार 11 ते 1 वाजेपर्यंत, म्हणजे किती वेळ तुम्हाला 2 तास. 11 ते 1, नंतर 1 ते 2 तुम्हाला 1 ते 2 तुम्हाला काय आहे, 1 ते 2 लंच ब्रेक म्हणा किंवा सुट्टी म्हणा मधली आहे. नंतर 2 ते 4 तुम्हाला काय बघा दुसरा पेपर आहे, म्हणजे 11ला एक्झाम सुरू होणार. 11 ते 1 पेपर पहिला द्यायचा रिसर्च मेथॉडॉलॉजी, नंतर मध्ये ब्रेक राहणार आणि तुमचा जो स्पेसिफिक सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 4 मध्ये एक्झाम उरलेली द्यायची आहे. बरोबर. आता जनरल बघा, स्टँडर्ड ऑफ पासिंग. आता मगाशी सांगितलं होतं की पासिंगचं काय आहे हे माहीत नव्हतं कोणालाच, आता इथं आलं. जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 50% मार्क्स काय आहेत हे मिळालेच पाहिजे त्यांना, तरच ते काय म्हणू शकतो आपण पास झाले. आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना 45% मार्क मिळाले तर त्यांना म्हणतो पास झाले. म्हणजे 100 मार्काचा प्रश्न आहे, 100 मार्क्सचे प्रश्न आहे, 100 प्रश्न आहेत, 100 मार्क्स आहेत. म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 50 मार्क पडले किंवा 50 पेक्षा जास्त मिळाले तर तो विद्यार्थी पास झालेला आहे, त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. आणि जर कॅटेगरीमध्ये असेल कोणी तर त्यांना 45 मार्क जरी मिळाले 50 पैकी तरी पण त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येईल किंवा इंटरव्ह्यू त्याचे घेणार. तर ह्याच्यामध्ये आपण 50 दिले म्हणून 50 घ्यायचे का नाही. मिनिमम तुमचं टार्गेट मित्रांनो 80 तरी 80 ठेवा, 80% टार्गेट ठेवा, 90% ठेवा. तेव्हा कुठं तुम्हाला 70 किंवा 60 किंवा असे मार्क्स मिळतील. जास्तीत जास्त मार्क्स करा, जास्तीत जास्त स्कोअर करा. ह्याचा फायदा काय होईल तुम्हाला, इकडे तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईलच, पण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना तुमचं काय होईल की कॉन्फिडन्स लेवल अजून बूस्ट होईल आणि तुम्हाला क्वेश्चन टेबल अभ्यास करायची गरज नाही. तुम्हाला हेच एकदम नॉलेज त्याच्यामध्ये थोडंफार वेगळं विचारणार, बेसिक विचारणार. कारण 70% वेटेज कुठे आहे MCQ ह्या एक्झामला आहे आणि 30% वेटेज आहे इंटरव्ह्यूसाठी. समजते का. नंतर आता इलिजिबल कोण आहे बघा ह्याच्यामध्ये. इलिजिबल बघा काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया. इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन हे झालं पासिंगची मार्क बरं का. आता इलिजिबिलिटी बघा, जनरल कॅटेगरीला इलिजिबिलिटी काय आहे 55% आहे. जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी आहे 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना आहे इलिजिबिलिटी 50%. कशाची इलिजिबिलिटी क्रायटेरिया. कॅन्डिडेट्स विथ, आता बघा हा कोणतं दिलं आपल्याला, हे बघा जे ॲडमिशन PhD प्रोग्रामसाठी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जनरल एवढे मार्क पाहिजे त्यांना आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना एवढे मार्क्स पाहिजे. बरोबर. आता बघा कोण ह्याच्यामध्ये ही एक्झाम देऊ शकतं किंवा कोणी एक्झाम द्यायला पाहिजे किंवा कोणाला ही एक्झाम देण्यासाठी परमिशन आहे. तर बघा कॅन्डिडेट्स विथ MD MS क्वालिफिकेशन विल बी कन्सिडर्ड इलिजिबल फॉर PhD प्रोग्राम इन द सब्जेक्ट इक्विव्हॅलंट टू मेडिकल सायन्स अंडर द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे ज्यांना फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी अप्लाय करायचं तर ते विद्यार्थ्यांनी MD किंवा MS क्वालिफिकेशन हे त्यांचं इलिजिबिलिटी आहे त्यांचं कन्सिडर करणार. नंतर क्वालिफिकेशन ऑफ CS ICWS शाल बी ट्रीटेड ॲज पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन्स इन द फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी हे तुमचं
ट्रीट काय करणार की हे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय असं ट्रीट करणार. आता हे झाले कॅन्डिडेट्स कोण अप्लाय करायचं किंवा कसं करायचं. आता एक्झम्पशन फ्रॉम द अपेअरिंग इन PhD एक्झाम स्टेट काय म्हणते बघा. एक्झम्पशन कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना एक्झम्पशन आहे बघा, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना एक्झम्पशन आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे किंवा दिलेलं आहे. तर एक्झम्पशनमध्ये बघा, एक्झम्पशनमध्ये खाली बघूया आपण एकच मिनटं. हां, एक्झाम्पशनमध्ये काय की कोणत्या कोणत्या मुलांना मेन मी तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं बघा की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना पहिली जी आपली MCQ टेस्ट आहे ती देण्याची गरज नाही, डायरेक्टली त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येणार. तर अशी कोणती मुले बघा. द कॅन्डिडेट्स फुलफिलिंग ॲटलिस्ट वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन, ह्यांच्यापैकी जर एखादी कंडिशन तुमची फुलफिल झाली तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल डायरेक्ट येणार, तुम्हाला प्री किंवा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम द्यायची गरज नाही आहे. बघा कॅन्डिडेट्स कोणते कोणते बघा. कॅन्डिडेट्स क्वालिफाईड इन UGC नेट LS सेट किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्र बोर्ड गव्हर्नमेंटची गेट व्हॅलिड स्कोर पाहिजे गेटचा. JRF GPAT examination of apex bodies such as CSIR, ICAR, ICMR, UGC, DET, CEE, AICTE and similar national level test will be exempted from the entrance test but will be required to appear for personal interview at the respective department. समजलं का. असे विद्यार्थी ज्यांचं ICMR पास आहे, CSR आहे, नेट आहे, UGC सेट आहे किंवा नेट आहे किंवा सेट आहेत, असे जे सगळे विद्यार्थी असतील ह्यांना ही एक्झाम परत देण्याची गरज नाही. ह्यांना डायरेक्टली बघा पर्सनल इंटरव्ह्यूसाठी ह्यांना डायरेक्टली बोलवण्यात येईल आणि पर्सनली त्यांना हजर राहायचं आहे. डायरेक्टली त्यांना पेडचं ॲप्लिकेशन किंवा पेड त्यांना म्हणजे त्यांचा पेडसाठी नंबर लावू शकतो. समजते का विद्यार्थी मित्रांनो. नंतर कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड, आता हे सुद्धा विद्यार्थी आहेत जे आहेत ते एक्झम्प्ट आहेत. तर कोणते कोणते बरं. कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड द MPhil प्रोग्राम इन अ रिलेव्हंट अलाइड डिसिप्लिन्स फ्रॉम अ UGC recognized university institutes will be exempted from the entrance test but will be बघा म्हणजे MPhil वगैरे केलेले विद्यार्थी असतील ह्यांना सुद्धा काय डायरेक्टली प्री द्यायची गरज नाही किंवा पहिली एक्झाम द्यायची गरज नाही. डायरेक्टली हे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी ह्यांना कॉल येऊ शकतो नसतं. नंतर आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा पार्ट कोणता आहे आपला फीस, म्हणजे की फीस किती आहे किंवा कसं काय तर किंवा कसं फी भरायची. तर बघा फॉर अपेअरिंग पेट एंट्रन्स टेस्ट ज्यांना ज्यांना द्यायची गरज आहे, म्हणजे समजा जे विद्यार्थ्यांना ज्यांना आता बघितलं आपण की कोणी कोणाला द्यायची गरज नाही, पण ज्यांना ज्यांना द्यायची गरज आहे तर ते विद्यार्थी पण बघितले आपण. हे एक्झाम सोडून बाकी सगळ्यांना कंपल्सरी एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे. मग ह्या एंट्रन्स टेस्टमध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी किती बरं 500 रुपये आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी आहे 350 रुपये. लक्षात घ्या, जनरलच्या मुलांना 500 फी आहे आणि रिझर्व्हच्या मुलांना 350 रुपीज फी आहे. आणि समजा एक्झामटेड विद्यार्थी आहेत की ज्यांना की डायरेक्टली इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे त्यांना सुद्धा बघा तेवढीच फी आहे. त्यांना एक्झाम द्यायची गरज नाही, पण त्यांच्याकडनं पण म्हणजे युनिव्हर्सिटी तेवढीच फी घेणार आहे कारण की डायरेक्टली त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरीचे असू द्या, जे एक्झामटेड असतील किंवा नॉन एक्झामटेड असतील, ज्यांना प्री एक्झाम द्यायची किंवा नाही द्यायची, पण जनरल कॅटेगरी आहे 500 रुपये तुम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत आणि जे रिझर्व्हमध्ये आहेत त्यांना 300 रुपये कंपल्सरी भरायचे आहेत. समजतंय का. अशा प्रकारे हे फीसचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघूया आपण काय दिले अजून. आता पेमेंट कसं करणार. पेमेंटचं बघा काय दिलं आपल्याला. यू विल रिसीव्ह अ लिंक फॉर द पेमेंट ऑफ युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची लिंक भेटणार आणि पेमेंट हॅज टू बी डन. लिंक भेटल्यानंतर तुम्हाला किंवा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही 24 आवर, लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. यू विल रिसीव्ह अ लिंक. तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती लिंक भेटेल, त्या लिंकवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट कधी करायचं बघा, तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर, आफ्टर सबमिशन ऑफ फॉर्म, तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर 24 तासाच्या आत तुमच्या मोबाईलवर जी लिंक आलेली आहे त्या लिंकमधनं तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. समजते का. 24 आवर्स बिफोर किंवा काय शकतो आपण त्याला, सॉरी विदिन 24 आवर्स विदिन म्हणजे बिफोर नाही, 24 आवर्समध्येच तुम्हाला काय करायचं, हे पेमेंट करायचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट, समजा आता वाजलेले आहे समजा 12, तुम्ही फॉर्म सबमिट केलं आत्ता 12 वाजता, तुम्हाला मोबाईलवरती लिंक भेटेल काही वेळानंतर, जसे टेक्निकल त्यांच्या गोष्टी असतील. भेटल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन नंतर बरोबर 24 तासाच्या आत म्हणजे उद्या 12च्या आत सकाळच्या तुम्हाला ते पेमेंट करणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचा काय होईल, फॉर्म रिजेक्ट होईल किंवा पेमेंट लिंक एक्सपायर होईल किंवा काही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म सबमिट झाला की पटकन पेमेंट करून मोकळं व्हायचं. डायरेक्टली मग आपण एक्झाम देऊ शकतो किंवा जे एक्झाम मुलं आहेत त्यांना डायरेक्टली इंटरव्ह्यूचा कॉल येऊन जाईल. समजतंय का. आता इन्स्ट्रक्शन काय दिलं बघा. बिफोर फिलिंग द फॉर्म चेक द व्हॅकंट पोझिशन फॉर द ॲडमिशन. आता ज्या ह्याच्यामध्ये ज्या व्हॅकंट पोझिशन आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता, वेबसाईटवर चेक करा प्रॉपरली. रिक्वायर्ड डॉक्युमेंट बघा, कॅन्डिडेटला काय रिक्वायरमेंट डॉक्युमेंट काय लागतील बघा. ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, रिक्वायरमेंट डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी ऑफ मार्क स्टेटमेंट ऑफ बॅचलर मास्टर डिग्री इफ नॉट ॲक्वायर्ड मार्कशीट शुड बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू.
समजतंय. स्कॅन कॉपी घ्यायची तुम्हाला मार्क स्टेटमेंटची बॅचलर डिग्रीची, आणि जर मार्कशीट काय करायची तुम्हाला ही सबमिट करायची, जर समजा तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट नसेल. समजतंय. कधी? जेव्हा पर्सनल इंटरव्ह्यू. बघा, इफ नॉट ॲक्वायर्ड, तुमच्याकडे जर डिग्री नसेल तर तुमची मार्कशीट जी आहे ती मार्कशीट तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेस सबमिट करायची आहे मित्रांनो, कंपल्सरी. नंतर स्कॅन कॉपी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट विथ कास्ट व्हॅलिडिटी. जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये किंवा कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी काय आहे की कास्ट सर्टिफिकेट लागणार आणि कॅन्डिडेट्सला ते सोबत ठेवावं लागणार आहे कंपल्सरी. नंतर स्कॅन कॉपी ऑफ द नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं ते सुद्धा काय लागणार आहे आपल्याला, आणि त्याची व्हॅलिडिटी बघा मित्रांनो, मार्च 2025 पर्यंत व्हॅलिडिटी असं, तर ते सर्टिफिकेट हे लोक ग्राह्य धरणार आहेत जर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट चाललेली आहे. नंतर स्कॅन कॉपी ऑफ द मेडिकल. समजा एखादा हँडिकॅप वगैरे असेल तर सिव्हिल सर्जन जे असतील किंवा डॉक्टर, गव्हर्नमेंट डॉक्टर जे म्हणतो आपण त्यांना, सिव्हिल सर्जनच्या थ्रू तुम्हाला जे मिळालेलं आहे, जर तुम्ही PHमध्ये असाल किंवा फिजिकली हँडिकॅप वगैरे असताल, दिव्यांग कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्यासाठी सिव्हिल सर्जननं दिलेलं सर्टिफिकेट ते सुद्धा तुमच्यासोबत पाहिजे कंपल्सरी. नंतर स्कॅन कॉपी ऑफ द सर्टिफिकेट इश्यूड बाय द डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर ऑर्फन कॅन्डिडेट. समजा एखादा अनाथ विद्यार्थी असेल, ऑर्फन कॅन्डिडेट असेल, तर त्यांच्याकडे डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर किंवा आणि वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं ऑर्फन, म्हणजे मी ऑर्फन आहे किंवा मी अनाथ आहे किंवा ऑर्फनेजमध्ये आहे, माझं शिक्षण झालं किंवा मी राहतोय, अशा प्रकारचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे पाहिजे जेव्हा त्यांना फॉर्म भरायचा असेल. आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर एक्झाम्शन फ्रॉम द रिटर्न टेस्ट कॅन्डिडेट्स शाल अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता जे विद्यार्थी आपण बोर्डचे डॉक्युमेंट जे बघितले की ज्या मुलांना प्री एक्झाम द्यायची आहे किंवा इलिजिबिलिटी टेस्ट द्यायची आहे, एंट्रन्स टेस्ट, त्या मुलांसाठी डॉक्युमेंट्स आहेत. पण जे विद्यार्थी समजा डायरेक्टली जेव्हा एक्झाम द्यायची गरज नाही किंवा एक्झाम कॅटेगरीमध्ये आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील. तर 100% बघा त्यांच्याकडं की मी GRA पास झालो, मी सेट पास झालो, मी नेट पास झालो, मी ICSRमध्ये आहे, मी इकडं आहे, मी तिकडं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टीमध्ये जे एक्झामच्या कॅटेगरीमध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी ते जे म्हणतायत की मी पास झालो किंवा माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, त्याचं सगळं सर्टिफिकेटचं प्रूफ त्यांच्याकडे लागणार, 100% लागणार. बघा, स्कॅन कॉपी ऑफ द UGC नेट किंवा नेट LS, नेट महाराष्ट्र किंवा गेट व्हॅलिड स्कोअर, JRF, म्हणजे आपण जे वर बघितलं की ज्या एक्झाम मधले मुलं पास झालेत त्यांना काय की एक्झाम्ड आहेत, मग ते एक्झाम मधले मुलं पास झाले ते एक्झाम्ड आहेत, मग तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आहे का, तर तुम्हाला दाखवावं लागणार ते. तर ह्याच्या सगळ्याच्या स्कॅन सर्टिफिकेट तुम्हाला, स्कॅन कॉपी तुम्हाला पाहिजे आहेत. स्कॅन कॉपी ऑफ द एमफिलच्या मुलांसाठी ती पाहिजे आणि सर्टिफिकेट पण पाहिजे. आता जनरल इन्स्ट्रक्शन दिली आपल्याला, कॅन्डिडेट्स हु आर इन द फायनल इयर ऑफ द क्वालिफाइंग एक्झामिनेशन ऑफ द कोर्स आर अलाउड टू अप्लाय. बघा की समजा एखादा विद्यार्थी आहे की हु आर इन द फायनल इयर, शेवटच्या वर्षामध्ये आहे, ऑफ द क्वालिफाइंग एक्झामिनेशन ऑफ द कोर्स आर अलाउड टू अप्लाय फॉर द पेट. समजा एखाद्या विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहे तरी पण त्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे, पेटसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. द ॲडमिशन ऑफ सच कॅन्डिडेट्स इज सब्जेक्ट टू देअर पासिंग द क्वालिफाइंग एक्झामिनेशन. आणि हे अशा विद्यार्थीला ॲडमिशन कसं भेटणार की समजा ते एक्झाम जर पास झाले तर त्यांना, समजा ही एक्झाम पास झाले तरच त्यांना काय होणार, पुढं बोलवण्यात येईल किंवा पुढे त्यांची प्रोसेस सुरू होईल. म्हणजे फोर्थ इयरच्या मुलांना सुद्धा काय आहे किंवा फायनल इयरच्या मुलांना सुद्धा काय की ॲडमिशन घेण्यासाठी अलाउड आहे किंवा फॉर्म भरण्यासाठी अलाउड आहे. आता समजा एखादा डिस्प्यूट आहे किंवा एखादा ग्रीवेन्स आहे, एखादा प्रॉब्लेम वाटला कोणाला, तर हे सगळ्याचे अधिकार कोणाकडे आहे बरं, युनिव्हर्सिटी शाल बी द फायनल अँड बाइंडिंग ऑन ऑल. म्हणजे युनिव्हर्सिटीनं सांगितलं एखादी गोष्ट, एखादा कॅन्डिडेट म्हणला की हे चुकलं, हे प्रश्न बरोबर आहे किंवा हे आहे किंवा असं झालं तर झालं, तर सगळ्या डिसिजन घेण्याचा अधिकार शेवटी फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटी आहे. आणि ती गोष्ट युनिव्हर्सिटीने एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादी गोष्ट अनाऊन्स केली तर ती गोष्ट सगळ्यांवरती काय बंधनकारक आहे. समजते का. ॲडमिशन टू एनी प्रोग्राम डज नॉट गॅरंटी हॉस्टेल फॅसिलिटी ऑर एनी काइंड ऑफ फायनान्शियल सपोर्ट इफ एनी फ्रॉम लाईक स्कॉलरशिप, फेलोशिप, अर्न अँड लर्न. द युनिव्हर्सिटी हॅज इंडिपेंडंट प्रोसिजर्स फॉर ऑफरिंग सच बेनिफिट. म्हणजे समजलं का, तुम्ही जर तुमचं ॲडमिशन झालं किंवा तुम्ही पास झालात तर ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रोग्रामचं बेनिफिट भेटणार नाही किंवा युनिव्हर्सिटी तुम्हाला गॅरंटी देत नाही की तुम्हाला हॉस्टेल देणार आम्ही किंवा तुम्हाला आम्ही फायनान्शियल सपोर्ट देणार, असं कोणत्याही युनिव्हर्सिटीनं काय केलं तुम्हाला सांगितलेलं नाही. किंवा स्कॉलरशिप वगैरे, फेलोशिप, अर्न अँड लर्न असल्या कोणत्याही स्कीम तुम्हाला युनिव्हर्सिटीकडनं मिळणार नाही आहेत. बरोबर. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ॲप्लिकंट टू फुलफिल द एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स अँड कॉम्प्लाय विथ द ॲडमिशन रिक्वायरमेंट्स इफ ॲट एनी स्टेज दॅट अ फॉल्स क्लेम हॅज. आता बघा समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी खोटं वगैरे अशा गोष्टी करून, म्हणजे एखादी युनिव्हर्सिटी किंवा एखादी जे ऑथॉरिटी असतात गव्हर्नमेंट, म्हणजे ते चेक करणारे सगळे प्रॉपर चेक करतात डॉक्युमेंट्स वगैरे किंवा एखादी गोष्ट असेल, पण तुम्ही जर चुकी केली नंतर ती पकडण्यात आली तर तुमचं नंतर जे तुमचे पास झालं किंवा तुम्हाला सांगितलं की तुम्ही पेटसाठी एलिजिबल आहात किंवा तुम्ही हे म्हणजे तुमचं क्वालिफाय झालं आहे तेव्हा तुम्ही क्वालिफाय झालात, तर तुम्हाला नंतर काय करा मित्रांनो, ते सुद्धा नंतर तुम्हाला डिबार करू शकतात किंवा तुम्हाला तिथनं म्हणजे तुमची जे सिलेक्शन झालं आहे ते सिलेक्शन तुमचं कॅन्सल करू शकता. बरोबर आहे का नाही. ठीक आहे. नेक्स्ट
Candidates are not required to submit printout of application or documents to the university after online submission. बघा, समजा तुम्ही ऑनलाईन सबमिट केला डॉक्युमेंट, तर परत विद्यार्थ्यांचा प्रश्न काय असतो की मी समजा ऑनलाईन सबमिट केला आणि मग आता परत हे डॉक्युमेंट परत पोस्टाने पाठवायचे का, तर काही गरज नाही. बघा, कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड. नॉट रिक्वायर्डला लक्षात ठेवा, अंडरलाईन करा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. रिक्वायर्ड नाही आहेत आपल्याला. कशासाठी? ही प्रिंटआउट जी आहे ॲप्लिकेशनची ती युनिव्हर्सिटीला सबमिट करायची गरज नाही. का बरं? कारण आपण ऑनलाईन ऑलरेडी सबमिट केलं आहे, बरोबर. हाऊएव्हर दीज डॉक्युमेंट्स आर टू बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू. पण हे डॉक्युमेंट सगळे जेव्हा पर्सनल इंटरव्ह्यू असेल तेव्हा तुम्ही एक सेट बनवा आणि ते तेव्हा तिथे जमा करा. जेव्हा फॉर्म भरताल, फॉर्म भरल्यानंतर सगळं आपल्याकडे जमा करून ठेवा, सगळ्या डॉक्युमेंट, स्कॅन कॉपी वगैरे काय 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 सगळं फॉर्म भरलेलं. आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू, तुम्ही पास झाले एक्झाम, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला, इंटरव्ह्यूला जाताना पूर्णचा पूर्ण तो बंच आहे किंवा पूर्ण तो गठ्ठा आहे, तुमचे मार्कशीट असेल, तुमच्या काय डिग्री सर्टिफिकेट किंवा काय काय गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला त्यावेळेस हजर राहणं आणि त्यावेळेस त्या गोष्टी मग दाखवा लागतील. समजते का? नेक्स्ट, incomplete applications or applications without uploading the required document, application submitted after the due date will be rejected without assigning any reason and no correspondence will be entertained. आता बघा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, टाइम लिमिट चार्टमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही टाइम लिमिटच्या नंतर गेलात किंवा आज झालं मी तसं केलं किंवा काय झालं किंवा मी एखादं डॉक्युमेंट मी दिलं नाही किंवा सबमिट केलं नाही, तर अशा गोष्टी ज्या असतात, त्रुटी असतील, ते त्रुटीचे फॉर्म नंतर एंटरटेन करले जाणार नाही किंवा नंतर आपलं त्यांचा काही संबंध नाही किंवा नंतर ते आपल्याला त्याच्या उत्तरं वगैरे देण्यासाठी बांधील नाहीत किंवा ते सांगणार पण नाहीत काय झाले काय नाही. त्यामुळे प्रॉपर टायमात भरा, सगळ्या गोष्टी सांगितल्या तशा फॉलो करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. समजते का? नो रिक्वेस्ट फॉर द चेंज इन एनी इन्फॉर्मेशन सबमिटेड. हे बघा, एकदा फॉर्म सबमिट केला नंतर तुमची इन्फॉर्मेशन चेंज होणार नाही. तुमचे मार्क्स जे असतील काय असतील, समजा डिग्रीला 52.3 किंवा 59.4 असं काय जे असेल ते समजा प्रॉपर जे असेल तेच लिहा. प्रॉपर नंतर चुका करू नका आणि एकदा सबमिट केलं नंतर कॅन्सल होत नसते, त्यामुळे व्यवस्थित भरा. चेंजेस इन रिझर्वेशन ड्यू टू पॉलिसी डिसिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम विल बी ॲप्लिकेबल. समजा एखाद्या गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलं एक्झामच्या दरम्यानच काहीतरी एखाद्या रिझर्वेशनबद्दल काही गव्हर्नमेंटची कमेंट आली किंवा एखादं डिसिजन झालं, तर त्यावेळेस जे गव्हर्नमेंटचं म्हणणं असेल ते त्यावेळेस लागू होईल असं यांचं म्हणणं आहे. तसं काही होणार नाही किंवा तसं होत नसते एकदम डिसिजन. ठीक आहे. कॅन्डिडेट्स फ्रॉम रिझर्व कॅटेगरी अदर दॅन महाराष्ट्र स्टेट शॅल बी ट्रीटेड ॲज ओपन. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, समजा एखादा बाहेरचा युनिव्हर्सिटीचा म्हणजे महाराष्ट्राच्या सोडून बाहेरचा एखादा विद्यार्थी आहे, कॅन्डिडेट्स फ्रॉम रिझर्व कॅटेगरी अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, म्हणजे रिझर्व कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी आहे पण तो बाहेरच्या स्टेटमधला आहे, तर त्या कॅन्डिडेटला ओपन कन्सिडर केलं जाणार आहे. त्यांना रिझर्व कॅटेगरीमधनं फॉर्म भरता येणार नाही जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा एक्झाम द्यायला अलाउड आहे. म्हणजे बघा, कॉम्पिटिशन आपल्यामध्ये अजून सुद्धा वाढत चाललेली आहे. For clarity regarding eligibility of the particular subject, students have to confirm it from the selected research center. म्हणजे रिसर्च सेंटर जे असतात तुमचे, त्यानुसार तुम्ही क्लॅरिटी करा की तुमचं तिथं काय होणार आहे किंवा काय पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे, काय गोष्टी आहेत किंवा काय नाही, सगळं तुमचं पर्टिक्युलर तुम्हाला जे रिसर्च सेंटर भेटते त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी तिथं ऑलरेडी कन्फर्म तुमच्या लेवलला तुम्ही करून बघा. ॲडमिशन इज provisional subject to conditions on fulfilling eligibility criteria and concerned committee approval. हे प्रोविजनल ॲडमिशन आहे, कन्सर्न कमिटीवर डिपेंड आहे काय करायचं काय नाही, ह्या गोष्टी ठीक आहे. वॅकन्सी पोझिशन फॉर PhD आर लाईकली टू बी चेंज. वॅकन्सी ज्या आहेत त्या जास्त होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात, ते डिपेंड त्यांच्या युनिव्हर्सिटीवर आहे, त्यांचा तो अधिकार आहे, ते नंतर डिसिजन काही पण घेऊ शकतात, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. ठीक आहे. ॲडमिशन्स आर कम्प्लिटली डिपेंड अपॉन अन अवेलेबिलिटी ऑफ रिसर्च. ॲडमिशन are completely depend upon an availability of research center and research guide. तर ॲडमिशन जे हे रिसर्च गाईडची अवेलेबिलिटी आणि रिसर्च सेंटर आहे का नाही, रिसर्च गाईड अवेलेबल आहेत का नाही, ह्या गोष्टीवरती सगळं ॲडमिशन डिपेंड राहणार आहे. नंतर द ऑनलाईन लिंक फॉर सबमिटिंग पेट ॲप्लिकेशन विल बी क्लोज ॲट मिडनाईट ऑफ द 23 किंवा 23 काय म्हणतो मला 23 ऑगस्ट 2024 23 ऑगस्ट 23 ऑगस्ट म्हणजे बघा मित्रांनो 23 ऑगस्ट किंवा 23 ऑगस्टला हे संध्याकाळी 12 वाजता सगळं तुमची ॲडमिशन काय होणार आहे, क्लोज होणार आहे. विल बी क्लोज ॲट मिडनाईट ऑफ म्हणजे काय 23च्या संध्याकाळी 12ला सगळं बंद होऊन जाणार लिंक वगैरे. नो रिक्वेस्ट विल बी एंटरटेन देअर आफ्टर. नंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो एवढी लास्ट स्टेपपर्यंत जाऊ नका. लगेच आता जर तुम्ही जर बघितलं असेल लेक्चर किंवा तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तर लगेच फॉर्म भरा, लगेच पेमेंट करा, कारण पेमेंटची लिंकसुद्धा 24 तासाच्या आत ॲक्टिवेट राहते. नंतर ती लिंकसुद्धा हे होऊ शकते किंवा नंतर काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लगेच पेमेंट वगैरे करून सगळ्या गोष्टी सबमिट करा. बरोबर. आता काय दिलं, हॉल तिकीट्स ऑर ईमेल विल बी इश्यूड ऑनलाईन टू ऑल कॅन्डिडेट्स हू आर अप्लाइड. बघा, हॉल तिकीट हे आपल्याला ऑनलाईन भेटणार आहेत, ही सगळ्या माहिती आपल्याला हॉल तिकीट काय हे आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे, लक्षात ठेवा. द PhD एंट्रन्स टेस्ट विल बी कंडक्टेड इन इंग्लिश. बघा, ही एक्झाम होणार आहे इंग्लिशमध्ये अँड ॲज पर द मीडियम्स available for that subject for all 4 faculties except
फॉर सब्जेक्ट मराठी, हिंदी, गुजराती एक्सेट्रा. समजते का? इंग्लिशमध्ये होणार आहे आणि समजा एखाद्याचं त्या लँग्वेजची मीडियम असेल तर त्या लँग्वेजमध्ये पण होणार आहे. पण मॅक्झिमम म्हणजे बघा मेन ते सांगितलं की ही एक्झाम इंग्लिशमध्ये होणार आहे. फक्त आणि फक्त मीडियमच्या जर एक्झाम असतील मीडियम टाईपमध्ये तर त्या एक्झाम काय होणार आहे मराठी, हिंदी किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये होणार आहे, उर्दू वगैरे गुजराती असेल तर. समजते का? फीन्स वन्स पेड हे सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्ट आपण पे केल्यानंतर आपल्याला परत भेटत नसती. हे काय त्यांचं सांगायचंच काम आहे, लक्षात ठेवा तुम्ही पण. नंतर काय आहे, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेफर. बघा आपल्याला काय करायचं मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे त्यांची www.sndt.ac.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय अवेलेबल आहेत किंवा काय आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार वेळोवेळी. आणि दिस नो पर्सनल कम्युनिकेशन विल बी सेंड टू द कॅन्डिडेट्स. पर्सनल कम्युनिकेशन तुम्हाला कोणीही फोन करून वगैरे सांगणार नाही आहे की असं झालं तसं झालं किंवा असं आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या माहिती आहेत ह्या तुम्हाला ऑनलाईन सगळ्या चेक करावं लागणार आहे. नंतर पेट विल बी अन एलिजिबिलिटी कंडिशन टू अप्लाय फॉर अन ॲडमिशन टू अ PhD. हाऊएव्हर इट शॅल बी इन्शुअर्ड दॅट सच ॲडमिशन फॉर PhD ॲज द केस मे बी. ठीक आहे, काय असं इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे एलिजिबिलिटी का आहे सांगितलं आपल्याला. नंतर काय बघा, रिव्हॅल्युएशन अँड फोटोकॉपी फॅसिलिटी फॉर. बघा आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला मार्क पडले, मला नाही पडले किंवा जास्त कमी जास्त, रिव्हॅल्युएशन अँड फोटोकॉपी हे नॉट अलाउड आहे. नॉट अलाउड म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं तुम्ही इलिजिबल आहात, येस. तुम्हाला सांगितलं नाही आहे तर आहे, नाही तर तुम्हाला वाटलं की नाही आम्ही चांगला अभ्यास केला तर पेपर चांगला गेला होता, मी रिचेकला टाकतो, रिकॉपी हे करतो किंवा मला माझा फोटोकॉपी पाठवा, असलं काही एंटरटेन होणार नाही आहे. त्यांचं जे आहे ते तसे रूल आहेत पाहत. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पेपर लिहा, काळजीपूर्वक अभ्यास करा, सगळे डॉक्युमेंट्स माहिती भरा. The documents provided by the students along with the PET examination application should be submitted by the candidates at the time of interview. ठीक आहे, माहिती आपल्याला की जेव्हा तुमचं ऑनलाईन तुम्ही जे सबमिट केलं तेच तुम्हाला हार्ड कॉपी काय करायची नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ते घेऊन जायची सोबत. ठीक आहे, माहिती आपल्याला. ॲडमिशन विल बी कम्फर्ड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे, बरोबर आहे. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स समजा व्हेरीफाय करणार आणि नंतर तुम्हाला काय करणार, ॲडमिशन देण्यात येणार आहे मित्रांनो. डायरेक्टली तुम्हाला त्याच्यामुळे ॲडमिशन भेटणार नाही लगेच. द ऑनलाईन एक्झाम ऑफ द पेट 2024 विल बी इन ज्युरिस्डिक्शन ऑफ द SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी ओनली. ठीक आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू फॉलो द नेट सिलेबस इन केस इफ पेट सिलेबस इज नॉट अपडेटेड ऑन SNDT. समजले का मित्रांनो? सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सगळ्यात मोठा लक्षात घ्या IMP पॉईंट आहे की ह्याचा सिलेबस काय आहे. तर जर ह्यांनी अवेलेबल किंवा अपलोड केला आहे त्यांच्या वेबसाईटवरती पेटचा सिलेबस काय आहे तर तो सिलेबस आहे. आणि जर ते म्हणले की सिलेबस काही त्यांनी अपलोड केला नाही तर तुम्ही असं गहाळ राहू नका. डायरेक्टली बघा त्यांनी सांगितलं फॉलो द नेट सिलेबस, नेटचा सिलेबस फॉलो करा, हाच सिलेबस पेटला असणार आहे असं त्यांचं डायरेक्टली इनडायरेक्टली किंवा म्हणणं आहे. त्यामुळे नेटचा अभ्यास तुम्ही जर केला असेल तर तो सिलेबस आहे पेटला असं समजून अभ्यासाला लागून जा आतापासूनच. समजते का? ठीक आहे, हे काय नंतर काय महत्त्वाचं नाही. आता मला वाटतं त्याच्यामध्ये आपण सगळे पॉईंट कव्हर केलेत. हां ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मेन गोष्टी लक्षात ठेवा. 50 मार्क 100 मार्कची एक्झाम आहे, 2 पेपर आहेत बघितले आपण. 100 मार्कची एक्झाम आहे, वेळ बघितला 2-2 तास वेळ आहे. रिसर्च मेथॉडॉलॉजी पेपर आहे किंवा स्पेसिफिक सब्जेक्टचा पेपर आहे. काही मुलं एक्झाम्प्ट आहेत, काही नाही आहेत आणि वेळ सगळ्या डेट्स वगैरे तुम्हाला सांगितल्यात. तर अशा प्रकारे पटकन तुम्ही काय करा, कामाला लागा. आपल्या स्कॅन कॉपी सगळ्या तयार ठेवा, फॉर्म भरून टाका. फॉर्म भरल्यानंतर लगेच 24 आवर्सच्या आतमध्ये पेमेंट करा आणि डायरेक्टली काय सगळ्या गोष्टी चेक करत जा कुठं वेबसाईटवरती. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण SNDTचा जी युनिव्हर्सिटी आहे SNDTच्या युनिव्हर्सिटीचं जे पेडचं नोटिफिकेशन आहे ते कंप्लीट केलं किंवा सगळं सांगितलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तरी प्लीज कमेंटमध्ये लिहा आणि अपडेट राहा. अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की सांगेल किंवा आमच्या चॅनलतर्फे मॅडम पण सांगतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हे समजलं असेल म्हणजे समजलं इन द सेन्स की तुम्हाला हे चॅनलवर ज्या गोष्टी आपल्या अपडेट होतात रोजच्या रोज किंवा आम्ही सांगत राहतो काही ना काही, तर हे जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. आणि काही डाऊट असेल तर प्लीज अवश्य कमेंटमध्ये लिहा, त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार. थँक्यू व्हेरी मच.